दिव्यांगजनांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. देशभरातून दिव्यांगजन या ठिकाणी आलेले आहेत आणि खेळ जो आहे तो खेळ इतर लोक खेळतात, म्हणजे डिसेबल आहे, दिव्यांग आहे, अशा लोकांमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने केली जातं. आणि त्या स्पर्धा या ठिकाणी गोवा कमिटीतून आयोजित करण्यात आलेल्या आहे आणि माननीय मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे, क्रीडा मंत्री आणि गृहमंत्री त्याला उपस्थित राहणार आहे आणि क्रीडा मंत्र्यांच्या निमंत्रणावर आपण इथं गोव्यामध्ये आलेलो आहोत. आपल्याशी काही मुद्द्यांवर बोलावं म्हणून आपल्याला इथं बोलावलेलं आहे. तर ज्या रिपब्लिकन पक्षाचा मी कार्यकर्ता आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करणारा पक्ष आहे. गोव्यामध्ये आलेलो सगळ्या जाती जमातींना जोडण्याचं काम करणारा माझा पक्ष आहे. आणि जसं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसीना रिझर्वेशन नसते, तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशा पद्धतीची जी मागणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे, त्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या श्रीमंत मराठ्यांना आरक्षण देणं असा अर्थ नाही. म्हणजे गरीब मराठा आहे, ज्यांचं उत्पादन 8 लाखापेक्षा आतमध्ये वर्षाचं आहे, अशाच कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. ओबीसीचं जे आरक्षण 27% आहे त्याला एक रेग्युलेटरी पद्धत लावलेली आहे. त्याला 8 लाखाच्या आतमध्ये ज्या फॅमिलीचं उत्पादन आहे त्याच कुटुंबांना रिझर्वेशनचा फायदा होतो, सगळ्या ओबीसीना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे मराठा समाज हा श्रीमंत आहे, जमीनदार आहे, उद्योगपती आहे, राजकारणामध्ये अग्रेसर आहे, हे जरी सगळं करत तरी मागणी आहे की गरीब मराठ्यांना आरक्षण द्या. आणि त्यामुळं आता आरक्षणाचा विषय कसा सोडवायचा हे प्रश्न समोर आहे. ओबीसीचं आंदोलन चालू आहे. ते म्हणतात की आमच्यामध्ये कोणाला टाकू नका, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते स्वतंत्रपणे द्या. त्याच्यावर आणि सरकारी म्हणतं की आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही. तर मी मुख्यमंत्र्यांना सुचवलेलं आहे की तामिळनाडूमध्ये 89% आरक्षण आहे, त्याच्यामध्ये ओबीसीसाठी 50% आरक्षण आहे आणि त्यामध्ये 2 कॅटेगरी आहे, 20% एक आहे आणि 20% एक आहे. तर आणि 18% शेड्यूल कास्ट आरक्षण आहे आणि 1% ट्रायबल आरक्षण आहे. त्या धर्तीवर जर आपण निर्णय घेतला की ओबीसीमध्ये जर 2 ग्रुप केले, ओबीसीमध्ये म्हणजे जो आता ओबीसीचा प्रवर्ग आहे तो आहेच आहे, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल आणि ओबीसी म्हणून द्यायचं असेल, ओबीसी म्हटल्याशिवाय आरक्षण देता येत नाही. त्यामुळं ओबीसीचा आहे तर दुसरा वर्ग जो आहे, तामिळनाडूच्या निर्णयाचा अभ्यास करतो, ओबीसीचा दुसरा ग्रुप हा मराठा ग्रुप असेल आणि त्या मराठा समाजाला एक 14-15% आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आणि मराठा समाजामध्ये जो मोठा विद्रोह आला आहे, जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाज खळबळून जागा झालेला आहे. छगन भुजबळ यांच्या त्यांची भूमिका सुद्धा हीच आहे की ओबीसीचे आरक्षण ओबीसीमध्ये त्यांना टाकू नका, कुणबी म्हणून सगळ्यांना संधी देणं अशक्य आहे. ज्या नोंदी काही सापडलेल्या आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे, ते 1% पण दिले नसतील. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाल्याशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही. मी सुचवल्याप्रमाणे 2 कॅटेगरी सोडून आरक्षण देण्याचा निर्णय झाला तर त्यामधून आम्हाला मिळू शकेल असं आपलं या संबंधात मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे तो जे काल माननीय प्रधानमंत्री लक्षद्वीपला गेले होते आणि
लक्षद्वीप हे आपल्यापासून जवळजवळ 1200 किलोमीटरपर्यंत आहे त्याचं अंतर. आणि लक्षद्वीप जे आहे ते लक्षद्वीपचं अंतर जवळजवळ 1200 किलोमीटरचं आहे आणि मालदीवचं अंतर हे 1800 किलोमीटर आहे. म्हणजे भारतापासून बऱ्याचदा दूर असणारा. जसं अंदमान निकोबार आहे, अंदमान निकोबारच्या बाजूला सिंगापूर आहे, मलेशिया आहे, ऑस्ट्रेलिया जवळ आहे, न्यूझीलंड जवळ आहे. तर त्याप्रमाणे माननीय प्रधानमंत्र्यांनी लक्षद्वीपमध्ये जाऊन त्या ठिकाणचं सौंदर्य त्यांनी पाहिलेलं आहे, त्या ठिकाणचं समुद्र त्यांनी पाहिलेलं आहे. आणि प्रधानमंत्री त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्या पर्यटकांनी पुन्हा तिकडे यावं, ती कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी सुरू करावी, अशा पद्धतीची भावना आपल्या सगळ्यांची आहे. परंतु माननीय प्रधानमंत्री आल्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी 3 मंत्र्यांनी अपशब्द वापरलेले आहे आणि प्रधानमंत्र्यांवरती टीका केलेली आहे. त्याचबरोबर मालदीव हे अत्यंत सुंदर आहे आणि चुकीच्या पद्धतीनं भारताचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं सगळ्या भारतातल्या टुरिस्टना आपलं आव्हान आहे की आपण लक्षद्वीपला जाणं आता टाळलं पाहिजे. आणि भारताच्या टुरिझमवर त्या ठिकाणी पण त्यामध्ये 90% पेक्षा जास्त वाटत आहे, इंडियन टुरिस्ट आहे. आणि असं असताना आपल्या प्रधानमंत्र्यांबद्दल एवढ्या छोट्याशा कंट्रीने आपलं वापरणं ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्या 3 मंत्र्यांना सस्पेंड केलेलं आहे जरी खरं असलं तरी त्यांनी प्रधानमंत्र्यांचा आणि भारताचा मोठा अपमान केलेला आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि आपल्या पर्यटकांनी आता मालदीव ऐवजी लक्षद्वीप निवडावं आणि त्यासाठी आपण ज्योतिरादित्य सिंधियाची भेट घेणार आहोत आणि त्या ठिकाणी एअरची कनेक्टिव्हिटी जी आहे ती थोडी वाढवली पाहिजे. सध्या कोचीनवरूनच ATR जे फ्लाईट छोटी आहे ती दिवसातून 2 वेळेला 3 वेळेला जातात. त्यामुळे सगळ्या टुरिस्टला त्या ठिकाणी पोचता येत नाही. त्यामुळे त्रिवेंद्रमपासून, कोचीपासून किंवा अजून इतर ठिकाणावर डायरेक्ट फ्लाईट जी आहे ही जर त्या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणचं टुरिझम वाढेल, त्या ठिकाणचं उत्पादन वाढेल आणि लक्षद्वीपलाही चांगल्या पद्धतीचे सहकार्य आहे ते सहकार्य मिळेल. आणि मालदीवला धडा शिकवायचा असेल तर आपल्याला तिथं जाणं बंद केलं पाहिजे. आणि या घटनेचा आम्ही तीव्रपणे निषेध करतो. आमच्या प्रधानमंत्र्यांचा आणि देशाचा अपमान त्यांनी केलेला आहे. तर ही घटना अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे. दुसरा विषय आहे तो सध्या आता मार्च महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये कदाचित आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. इलेक्शनची अनाऊन्समेंट होईल आणि एप्रिल आणि मेमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत आणि नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न होत आहे. राहुल गांधी यांच्यावर भारत जोडो यात्रा काढण्याची का वेळ आली? 70 वर्ष त्यांचा पक्ष सत्तेत असताना त्यांनी भारताला जोडलं नव्हतं का? आणि त्यांच्या लोकांनी भारताला जोडलं नाही म्हणून आता राहुल गांधींवर भारत जोडो यात्रा काढण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळं ज्यावेळेला सत्ता तुमच्या हातामध्ये होती त्यावेळेला तुम्ही ते केलं नाही. ओबीसीचं जे संसद आहे ते काय अशी त्यांची आता मागणी आहे. ज्यावेळेला तुमच्या हातामध्ये सत्ता होती त्यावेळेला काय केलं नाही. 9.5 वर्षामध्ये फक्त मोदी आलेले आहे. त्याच्या अगोदर मनमोहन सिंग होते, त्याच्या अगोदर अनेक पंतप्रधान होते. तर त्यावेळेला काय तुम्हाला ओबीसीचा जे संसद आहे जनगणना ती करता आली नाही. पण आता तुम्ही मागणी करताय ठीक आहे. तर आता माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की संसद होताना ओबीसी तर झालंच पाहिजे. सगळ्या जातींची जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्या जातींची जनगणना तर झाली, कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज आहे हे आपल्याला कळायला
करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल. त्यामध्ये सरकारांची अडचण ही आहे की घटनेमध्ये आर्टिकल 17 प्रमाणे जाती व्यवस्था संपवण्यात आलेली आहे. मग जाती व्यवस्था संपवण्यात आलेली आहे तर जातीच्या नावावर कसं संसद करायचं, कशी जनगणना करायची, असा एक टेक्निकल प्रॉब्लेम सरकारच्या समोर आहे. तो प्रॉब्लेम पूर्वीच्या सरकारांसमोर होता आणि आता माननीय मोदींच्या सरकारच्या समोर सुद्धा हा प्रश्न आहे. तरी सरकारने त्याच्यातून मार्ग काढावा आणि एकदा कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज आहे एकदा कळलं की आमची तर मागणी अशी आहे की सगळ्या जातींना, कारण आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजामध्ये खूप पडत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर दलित आणि सवर्णांमध्ये वाद होत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसीमध्ये वाद होत आहे. त्यामुळं याच्यातून मार्ग काढायचे असते. तर आमची सूचना अशी आहे की प्रत्येक जातीला त्यांच्या पर्सेंटेज प्रमाणे आरक्षण द्या. आम्हाला जेवढं आमचं पर्सेंटेज आहे तेवढं आम्हाला द्या, त्यांचं पर्सेंटेज आहे तेवढं त्यांना द्या. म्हणजे हा जो वाद आहे हा वाद कायमचा सुटू शकेल. त्यामुळं संसद जो आहे तो संसद जातीच्या आधारावर व्हावा ही माझ्या पक्षाची मागणी आहे. भविष्य काळामध्ये सरकारने याचा पॉझिटिव्ह विचार करावा अशा पद्धतीची आपली सूचना आहे. दुसरा मुद्दा आहे तो ज्या पद्धतीनं 2024च्या निवडणुका येत आहे त्या निवडणुकांमध्ये आम्ही मोठी तयारी केलेली आहे. आता भारत विकसित संकल्प यात्रा जी आहे ती सर्व देशामध्ये गावागावामध्ये जाऊन पोचली आणि प्रत्येक गावाला गेल्या 9.5 वर्षामध्ये केलेल्या कामांचं सत्यचित्र जे आहे ते सत्यचित्रण त्या व्हिडिओच्या माध्यमातून गावागावाला देण्यात आलेलं आहे. आणि पूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे. पूर्वी आम्ही इकॉनॉमीमध्ये 10व्या नंबरवर होतो, आता आम्ही 3ऱ्या नंबरवर आहोत. 1 नंबरला अमेरिका आणि 2 नंबरला चायना आणि 3 नंबरला इंडिया आहे. तर अशा पद्धतीनं मोदींच्या नेतृत्वाखाली इकॉनॉमीमध्ये मोठी प्रगती झालेली आहे. G20 सारखी एक अध्यक्षता पहिल्यांदाच आपल्याला मिळालेली आहे. आणि अनेक प्रश्न जे आहेत, नॅशनल हायवे आहे, बाकीचे इतर प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. माझं मंत्रालय जे आहे ते माझं मंत्रालय शेड्यूल मंत्रालय आहे. माझ्या मंत्रालयाचं बजेट 1,59,000 कोटीचं आहे. ट्रायबलचं बजेट जवळजवळ 1,17,000 कोटीचं आहे. त्यामुळं या सर्व घटकांना न्याय कसा द्यायचा याचा गंभीरपणे विचार मोदीजी करत आहे. मोदीजींनी तर 5 वर्ष माननीय रामनाथ कोविंदजींना राष्ट्रपती बनवलं, ते शेड्यूल कास्ट होते. आता आदरणीय द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती बनवलेले आहे, आदिवासी समाजाचे आहे. झारखंडचे मुख्यमंत्री आदिवासी समाजाला दिलेले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री ओबीसी समाजाला दिलेलं आहे. राजस्थानचं मुख्यमंत्री पद हे ब्राह्मण समाजाला दिलेलं आहे. सगळ्या जातींना घेऊन पुढे जाण्याची भूमिका माननीय नरेंद्र मोदी यांची आहे. त्यामुळं आम्ही विकासाची कामं केलेली असल्यामुळं त्याच्यावर आपला विश्वास आहे. विरोधक काय बोलतात याला आम्ही जास्त लक्ष देत नाही आहे. विरोधक हे टीका करण्यासाठीच आहे. त्यामुळं त्यांची टीकेला लोक एवढा प्रतिसाद अजिबात देत नाही, देणार नाही. आणि जनता आमच्यासोबत आहे. जनतेच्या मनामध्ये नरेंद्र मोदी आहे. त्या नरेंद्र मोदी हलवण्यासाठी सगळे नेते एकत्र आलेले आहेत. त्या कम्युनिस्टांना, सोशलिस्टांना इंदिरा गांधीच्या इमर्जन्सीच्या काळामध्ये जेलमध्ये टाकले होते. ते सगळे लोक आता एकत्र आलेले आहेत. कारण मोदींना हरवायचं आहे. का हरवायचा आहे तर विकास म्हणजे मोदी म्हणतो आहे किंवा अनुकायचा आहे. यांची सत्ता आली तर हे काय एवढ्या सगळ्या विकासाच्या गोष्टी करतील असं नाही आहे. पूर्वी जे सत्तेवर होते त्यामुळे मोदींना रोखण्याचं जे काम आहे ते असं आहे. पण मोदींचा रथ जो आहे तो भरतापणे पुढे चाललेला आहे. त्या मोदींच्या घोड्यांना रोखणं अत्यंत अवघड आहे. मोदींच्या घोड्याला किती अडवण्याचा प्रयत्न केला तरी हा रथ काप 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 हा इथून पुढे जाणार आहे. आणि आम्हाला जवळजवळ 400+ जागा मिळतील एवढ्या लोकसभेच्या, असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. माझा पक्ष हा एनडीएमध्ये आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला 2 जागा मिळाव्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे. लोकसभेच्या
त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 40+ आणि देशामध्ये 400+ जागा मिळवण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या दिशेने आमचं काम सुरू आहे. इतर आपले आपले मुख्यमंत्री प्रमोद सावंत जे आहे त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे. ते सगळ्या घटकांना घेऊन पुढे चाललेले आहे. गोव्याचा विकास करण्यामध्ये त्यांचा अत्यंत चांगला हस्तक्षेप आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे. गोव्याचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली चांगला होत आहे. या ठिकाणी दलित पॉप्युलेशन पण आहे, पण इथं भटकवलेले जे लोक आहेत म्हणजे गरम आहे हे गेली अनेक वर्ष गेली 7 वर्ष ते भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये मोटरसायकल घेऊन फिरतात आणि त्यांचं वास्तव्य त्या गोव्यामध्ये मडगावला आहे. आणि भटक्या विमुक्तांचा जो सर्वे आहे, भटक्या विमुक्तांची जी काही यादी आहे ती एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यांनी मला दिल्लीमध्ये लाखो लोकांच्या यादीची एक लिस्ट दिली आहे ती मला दिल्लीमध्ये दिली होती आणि ती गेल्या अनेक वर्ष माझ्या संपर्कामध्ये आहे. मागच्या वेळेला मडगावमध्ये कारगिलमध्ये झाला होता आणि आता त्यांनी जवळजवळ 20,000 या ज्या सगळ्या बौद्ध आहेत 20,000 लोकांची यादी जी आहे ही त्यांनी तयार केलेली आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. तो त्याच्या पुढच्याबद्दल बोलेल. सर्वात अगोदर केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री आदरणीय रामदास आठवले साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या मंत्रालयाने भारत देशातील 30 करोड भटक्यामुक्त जाती जनजाती समाज नॉमिनल ट्राईब्स आणि डिनोटिफाईड ट्राईब समाजाला मानाचं स्थान मिळवून दिलं. त्याबद्दल मी रामदास आठवले साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो. साहेबांच्या मंत्रालयाअंतर्गत विमुक्त घुमंतू आणि विकास एवं कल्याण बोर्ड आहे. त्याच्या अंतर्गत सीड्स योजना आली होती. त्या सीड्स योजनेअंतर्गत भटक्यामुक्तांना मोफत घर, मोफत शिक्षण, मोफत रोजगार, मोफत विमा मिळतो. तर त्या योजनेचा लाभ गोवा राज्यातील समाजाला भेटत नव्हता. मग साहेबांचा आम्ही मध्यंतरी मडगाव येथे मेळावा केल्यानंतर साहेबांनी प्रमोद सावंत आदरणीय CM आहेत त्यांना भेट घेतली आणि भटक्यामुक्तांच्या समस्या त्यांच्यापर्यंत सोडवल्या. त्या सोडवल्यामुळं आमचे जातीच्या दाखल्यांच्या समस्या आणि सीड्स योजनेचे हे प्रश्न सुटत आहेत. त्याबद्दल आम्ही आदरणीय रामदास आठवले साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि हे जे आम्ही 20,000 फॉर्म आपल्या गोवा राज्यातले भटक्यामुक्त जाती जनजाती समाजाचे भरलेले आहेत, ज्याच्यामध्ये गोवा राज्यामध्ये 4 जाती दादा इथं त्या भिक्खू कमिशननी नोंदणी केल्या आहेत. ते म्हणजे गोंधळी आहे, गलेकर आहे, नागजोगी आहे आणि लोडाई आहे. या 4 जाती आपल्या गोवा राज्यामध्ये राहतात. तर आम्ही पत्रकार बांधवांच्या मार्फत त्यांना विनंती करतो की ते जिथेही गोवामध्ये राहत आहेत तर शासनाच्या ज्या 700 योजना आहेत केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत, त्याच्यामध्ये 217 योजनांमध्ये भटक्यामुक्तांचा निकष बसतो. त्यांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा. त्याच्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता राज्यमंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब भटक्यामुक्तांना मार्गदर्शन करतात, आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ह्या सगळ्या योजना गावागावापर्यंत समाजापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर आज ते गोवामध्ये आले. गोवा राज्यातील आपल्या समस्त भटक्यामुक्त जाती जनजाती समाजातर्फे त्यांचं इथं स्वागत आहे. आम्ही पूर्ण भटक्यामुक्त समाज त्यांच्यासोबत आहे. तर हे पूर्ण आम्ही भटक्यामुक्त समुदायातर्फे त्यांना हे आम्ही सुरपूत करतो की ह्या योजनांचा लाभही गोवातील समाजाला भेटावा.